मॉर्निंग एव्हरीवन, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर कसे आहात सगळे? आता कधींचा काही ब्लॉग शूटच झाला नाही. लास्ट ब्लॉग तुम्ही बघितला असेल गाडीचा, सुरतचा. तर त्याच्यानंतर आम्ही इथं आलो आणि बॅक टू बॅक काही ना काही कामं होते, तर ब्लॉग शूटच झाला नाही. आणि 8-10 दिवस होऊन गेले. मग म्हटलं चला, कधींचा ब्लॉग पण केलेला नाही आहे, तर आज ब्लॉग करून घेऊ. आणि कामं पण भरपूर होते त्याच्यामुळे नाही झाला. पण आणि हो, आणि आज आम्हाला वापस अंबानेला जायचं आहे, कारण अधिक मास निमित्त मम्मीने त्यांनी बोलवलेलं आहे. आणि आज मी परत ब्लॉग शूट करायला घेते. तर चला, तयारी चालू आहे. आणि काल खूप धावपळ होती. काल मी आहे ना, दोघं म्हणजे माझ्या मम्मीला आणि माझ्या सासूबाईंना दोघांना साड्या आणलेल्या आहे. दोघांना पण माहीत नाही आहे याचं काहीच, म्हणजे त्यांना एक्सपेक्ट आहे का नाही ते नाही माहीत. मला एक्सपेक्ट केलं आहे का नाही त्यांनी, बट मला घ्यायची होती. आणि मग मी काल घ्यायला गेलेले होते. तर मी तुम्हाला दाखवते तर कोणत्या साड्या आणलेल्या आहेत ह्या बघा, दाखवते. कोण साड्या आणलेल्या आहेत मी, त्यांना आवडते नाही आवडते, मी माझ्या चॉईसच्या आणलेल्या आहेत. हे 2 साड्या बघू आता त्यांना आवडतात की नाही. झोपलेली आहे पिल्लू, आणि एवढा सगळा पसारा आहे तो ठेवायचा आहे मला. झोपली तोपर्यंत तिला खायला बनवून देते. मी बटाटे भाफायला टाकले होते, बटाटे भाफून झालेले आहेत. आणि पोहे पण 5 मिनटं सोप करून घेतलेले आहेत. आता पोहे, बाफलेले बटाटे आणि दही आणि जिरा पावडर हे मिक्सरमधनं काढून घेते. म्हणजे डोसा तयार होऊन जाईल. चला. A few moments later. मला दाखवल्या ना त्या पहिल्या साड्या जे की मी आणल्या होत्या त्यांच्यासाठी, मम्मी त्यांच्यासाठी. तर त्या एका साडीमध्ये ना फॉल्ट आला, म्हणजे ना ती थोडा डाग लागलेला होता. मग मी ती वापस करायला चेंज करायला गेली, तर मला ह्या साड्या दिसल्या. ह्या साड्या दिसल्या, मग मला ह्या आवडून गेल्या. तर मग मी म्हटलं चला, त्यांच्याऐवजी मी ह्या साड्या घेऊन घेते. आणि दोघांना सेमच घ्यायच्या होत्या, म्हणून मी फक्त कलर चेंज आहे आणि ह्या साड्या घेऊन घेतल्या. मग पॅकिंग करायची आता. बस पॅकिंग अनपॅकिंग बस एवढंच असं चालतं आहे. तर चला, आता संध्याकाळी 8 वाजेची आमची बस आहे. मला सगळं पॅक करायचं आहे. आणि आता ती पण उठून गेलेली आहे. आणि सगळा पसारा पडला आहे पलंगावर, आणि ती तिथं खेळते तशीच. हे बघा, काय घेतलंय तुम्ही? हा सगळा पसारा पडलेला आहे. आणि आता हे कपडे मला ठेवायचे आहेत. आणि आमची अजून आंघोळ वगैरे सगळं बाकी आहे ना पिल्लू. आता असं सगळं बाकी आहे. आता मी पटपट करते, टाईम कमी आहे आणि आता पटपट करावं लागेल. चला. 75 years later. आणि आमची पूर्ण तयारी झाली आणि आम्ही आता निघू. तुला जा बेटा, मामाच्या गावाला जाऊया. येस, आम्ही सगळे जात आहे धोंडे जेवण करण्यासाठी, धोंडा खाण्यासाठी अधिक मास निमित्त. कारण की निधूचा पहिलाच धोंडा आहे ना, पहिलाच अधिक मास आहे. आमचा तर झाला आहे, लग्नानंतर लगेचच पडला होता धोंडा. 3 वर्षातनं एकदा येतो ना. मग आम्ही लग्नाच्या वेळेस नंतर लगेच पडला होता, तर आमचा तर झाला आहे. पण निधूचा पहिलाच आहे. मग निधूच्या आजीबाबांनी तिला बोलवलं आहे. आणि निधूला बोलवलं म्हणजे निधूचे मम्मी पप्पा तर राहणारच आहेत. तर आम्ही जाते आता अमरला वापस. चला. The next day. 8 वाजता आणि आता वाजता आहे 9. तिला मम्मीने खाऊ घालून दिली, केळी खाल्ली तिने. आणि लाईट पण गेली आहे, शनिवार आहे, थोडं लाईट गेलेली आहे. आणि मम्मी तिची बाहेर आंघोळ करते. मस्त बाहेर आंघोळ होते, थंड थंड हवेत. किती मजा येते तिला. ड्रेस कुठे आहे? हा कोणाचा ड्रेस आहे? बो
लगेच आली ती, लगेच आली. A little longer than a few minutes later. माझी तयारी झाली आहे आणि मम्मी त्यांची बी तयारी झाली वाटतं. त्यांनी काहीतरी सजावट केलेली आहे आमच्यासाठी. अरे वा वा वा, एक मिनिट दाखवते ना. बघा अशी काहीतरी सजावट केलेली आहे. कोणी केली मम्मी? थँक्यू दिव्या. दिव्या काहीच बोलत नाही. दिव्या नुसती हसून देते, नुसती लाजते. आणि पिल्लूला घरी टाकून मावशीकडे आणि मामाकडे आम्ही दोघंच चालायला आलेलो आहे. इकडनं जायचं का? येस. ओके, तर आम्ही दोघं चालायला आलो आहे. खूप कमी टाईम भेटतो आम्हाला आमचा मी टाईम. तर आता आम्ही चालून घेतो आणि घरी जातो. तिला खाऊ घालून वगैरे आलेलो होतो, मग म्हणून म्हटलं ती खेळेल. दिव्या आहे, यश आहे, मम्मी आहे, पप्पा आहे, सगळे ते खेळवते. तो पण आमचं चालणं पण होऊन जाईल म्हटलं. चला.